Mendel's laws of inheritance. On the basis of Mendel's experiment and his conclusion, he gives three laws. Number one, law of dominance, law of segregation, law of independent assortment. पहिला आपण पाहिला law of dominance based on monohybrid cross. दूसरा law of segregation based on monohybrid cross. And third, law of independent assortment based on hybrid cross. You know, in law of dominance, what about the statement of law of dominance? Law of dominance states that when two homozygous individuals differing in single pair of contrasting character are cross, allele that appear in F1 generation is called dominant allele, and allele which do not appear is called recessive allele. जे F1 मध्ये दिसलं त्याला म्हटलं आपण डॉमिनंट, F1 मध्ये जे अपियर नाही झालं त्याला म्हटलं आपण रिसेसिव्ह, आणि तोच होता लॉ ऑफ डॉमिनंट. लॉ ऑफ सेग्रिगेशनचं म्हणणं काय होतं? जो F1 हायब्रिड होता, फॉर एक्झाम्पल कॅपिटल टी स्मॉल टी, हा झाला F1 हायब्रिड ज्यावेळेला गमेट फॉर्म करते त्यावेळेला त्यामधला कॅपिटल टी हा डॉमिनंट, स्मॉल टी हा रिसेसिव्ह. दोघं काय होते? सेग्रिगेट होते, सेपरेट होते आणि एंटर होते पुरामध्ये डिफरंट गमिट्स मध्ये. याचा अर्थ 50% गमिट कंटेनिंग कॅपिटल टी, 50% गमिट कंटेनिंग स्मॉल टी. लॉ ऑफ सेग्रिगेशन मध्ये काय सांगितलं आपण? ज्या वेळेला F1 हायब्रिड काय फॉर्म करणार? गमिट. F1 हायब्रिडचं एक्झाम्पल कोणतं? कॅपिटल टी स्मॉल टी हायब्रिड टॉप. हा जेव्हा गमिट फॉर्म करणार, यामधला कॅपिटल टी ज्याला आपण डॉमिनंट म्हटलं, दुसरा स्मॉल टी ज्याला रिसेसिव्ह म्हटलं, हे जरी सोबत होते तरी ते काय झाले? गमिट फॉर्मेशन ज्यावेळेला काय झाले? सेग्रिगेट झाले, सेपरेट झाले. अँड एंटर इन डिफरंट गमिट किंवा सेपरेट गमिट म्हणजे 50% गमिट कंटेनिंग कॅपिटल टी, 50% गमिट कंटेनिंग स्मॉल टी. जरी ते हायब्रिडचे गमिट आहे तरी 50% गमिट्स आर प्युअर फॉर टॉलनेस, 50% gamites are pure for darkness, and this indicate law of segregation is also called law of purity of gamete. Hybrid चे जरी गमिट आहे तरी गमिट रिमेन ऑलवेज प्युअर, पण त्यालाच म्हटलं लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गमिट. आता लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. असॉर्टमेंट म्हणजे इनहेरिटन्सच आहे. ट्रान्समिशन जे होऊन राहिलं ते इंडिपेंडंटली होऊन राहिलं, स्वतंत्रपणे चालले आहेत. पहिल्यांदा पर्यंत एक्झाम्पल आपण समजून घेऊ, नंतर तो स्टेटमेंट होऊ त्याचं. या लॉचं म्हणणं काय? इंडिपेंडंट असॉर्टमेंटचं. पॅरेंट भागमध्ये इथे पण राऊंड आणि येलो, दुसरा पॅरेंट रिंकल आणि ग्रीन. म्हणजे हे एक असं प्लांट आहे ज्यामध्ये सीडचा शेप कसा आहे? राऊंड आहे, आणि सीडचा कलर कसा आहे? येलो आहे. एक असं प्लांट ज्यामध्ये सीडचा शेप कसा आहे? राऊंड आहे, कलर कसा येलो आहे. हे दुसरं प्लांट आहे ज्यामध्ये सीडचा शेप कसा आहे? रिंकल्ड आहे, आणि त्या सीडचा कलर कसा आहे? ग्रीन आहे, आणि दोनही प्लांट कशा? होमोझायगस. जेव्हा याचे गमिट पडले तेव्हा गमिट तुम्हाला माहिती आहे आपला क्रॉस झालेला आहे. हायब्रिड क्रॉस शिकलो आपण, आणि लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट हायब्रिड क्रॉसच्या बेसवर आहे. कॅपिटल आर कॅपिटल आर कॅपिटल वायचा गमिट पडला कॅपिटल आर आणि कॅपिटल वाय, स्मॉल आर आणि स्मॉल वाय. कारण पॅरेंट जेव्हा गमिट फॉर्म करते क्रोमोझोम नंबर बिकम हाफ झालेला आहे. दोघांचे जेव्हा युनियन केली तेव्हा काय मिळालं आपल्याला? दोन गमिट फ्यूज झाले, कॅपिटल आर स्मॉल आर, कॅपिटल वाय स्मॉल वाय. याला म्हणते F1 जनरेशन किंवा F1 हायब्रिड किंवा हायब्रिड राऊंड येलो प्लांट. म्हणजे नंतर म्हणणं काय आपलं की ज्या वेळेला हा जो हायब्रिड आहे त्या हायब्रिड मध्ये किती पेअर आहे? कॉन्ट्रास्टिंग फॅक्टरच्या दोन. एक कोणती? कॅपिटल आर स्मॉल आर, दुसरी कॅपिटल वाय स्मॉल वाय. दोन पेअर आहे कॉन्ट्रास्टिंग फॅक्टरच्या. आता ज्या वेळेला हा जो हायब्रिड आहे, दोन्ही ठिकाणी आपण आता इनब्रीडिंग केलं त्याचं मग क्रॉस करताना हा हायब्रिड जो आहे, हायब्रिड पजेसिंग टू पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग आहे. दोन पेअर आहे, एक कोणती झाली? कॅपिटल आर स्मॉल आर एक पेअर that indicate shape. दूसरी पेयर कैपिटल Y स्मॉल y second pair that indicate color. When hybrid on the hybrid possessing two pair of contrasting vector काय फॉर्म करणार? गमिट. when hybrid
purchasing, when hybrid purchasing two pair of contrasting आली किंवा फॅक्टर फॉर्म कमीच त्यावेळेला फॅक्टर इन इच पेअर, प्रत्येक पेअर मधला फॅक्टर काय होते, सेग्रिगेट होते, सेपरेट होते. प्रत्येक पेअर मध्ये, या पेअर मध्ये दोन फॅक्टर आहेत, एक फॅक्टर कॅपिटल आर, दुसरा स्मॉल आर, दुसरा कॅपिटल वाय स्मॉल वाय. या पेअर मध्ये दोन फॅक्टर आहेत. म्हणजे काय म्हटलं, फॅक्टर इन इच पेअर, प्रत्येक पेअर मधला फॅक्टर काय झाला, सेग्रिगेट झाला इंडिपेंडेंटली ऑफ अनदर पेअर. हा सेपरेट होताना यावर डिपेंड आहे काय नाही. जसं आपण पाहिलं इथे कॅपिटल आर कॅपिटल वाय होते, इथे स्मॉल आर कॅपिटल वाय होते. म्हणजे असं काही ठरलं आहे की कॅपिटल आर कॅपिटल वाय सोबतच जाईल, स्मॉल आर स्मॉल वाय सोबतच जाईल, असं काहीच नाही. कॅपिटल आर स्मॉल आर सेपरेट झाले, कॅपिटल आर कोणासोबत गेला, कॅपिटल वाय सोबत गेला. कॅपिटल आर कोणासोबत गेला, स्मॉल वाय सोबत गेला. नंतर स्मॉल आरचं पाहिलं, स्मॉल आरचा बाइंडिंग आहे की नाहीये, स्मॉल आर कोणासोबत गेला, कॅपिटल वाय सोबतही जाऊ शकते, स्मॉल आर स्मॉल वाय सोबतही जाऊ शकते. म्हणजे याचा अर्थ इंडिपेंडेंटली ते असॉर्डून राहिले एक दुसरं. म्हणजे याचा अर्थ काय इंडिकेट करून राहिलं, कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय डू नॉट टाईड विथ इच अदर. एक दुसऱ्यासोबत असे बांधले आहे की ते नाही, एक दुसऱ्याला बांधले आहे काय, बांधले राहिले असते त्याला कसं सोबत सोबत जावं लागलं असतं, असं नाही. कॅपिटल आर ला वाटलं कॅपिटल वाय सोबत जाईल, कॅपिटल आर ला वाटलं स्मॉल वाय सोबत जाईल, स्मॉल आर ला वाटलं कॅपिटल वाय सोबत जाईल, स्मॉल आर ला वाटलं स्मॉल वाय सोबत जाईल. तसंच याचं कॅपिटल वाय ला वाटलं कॅपिटल आर सोबत जाईल, कॅपिटल वाय ला वाटलं स्मॉल आर सोबत जाईल, स्मॉल वाय ला वाटलं कॅपिटल आर सोबत, स्मॉल आर ला वाटलं स्मॉल ला वाटलं स्मॉल आर. याचा अर्थ अनिल कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय अगेन स्मॉल वाय डू नॉट टाईड विथ इच अदर. तसंच पाहतो मी या ठिकाणी राऊंड आणि कोणतं होतं, येलो, रिंकड आणि कोणतं होतं, ग्रीन. हा राऊंड कलर येलो सोबत बांधलाय काय, रिंकड कलर सॉरी राऊंड शेप येलो सोबत बांधलाय काय, कलर सोबत नाही. किंवा रिंकड हा ग्रीन सोबत बांधलाय का नाही, कशावरून, कारण ज्या वेळेला F2 जनरेशन मिळालं, राऊंड हा कोणासोबत गेला, येलो सोबतही गेला, राऊंड हा ग्रीन सोबतही गेला. जर दोघं जर बांधले जर असते, हे दोन बांधले असते हे दोन बांधले असते, 16 पैकी काही कोणते मिळाले असते राऊंड येलो आणि काही कोणते मिळाले असते रिंकल्ड ग्रीन. कॉम्बिनेशन झालं असतं का नाही. पण कसं झालं, राऊंड कोणासोबत गेला, येलो सोबत, राऊंड कोणासोबत गेला, ग्रीन सोबत, रिंकल्ड कोणासोबत गेला, येलो सोबत, रिंकल्ड कोणासोबत गेला, ग्रीन सोबत. याचा अर्थ राऊंड शेप do not tied with yellow color. Similarly, wrinkled shape do not tied with green color. याचा अर्थ हे प्रत्येक जो फॅक्टर आहे हा इंडिपेंडेंटली, म्हणजे प्रत्येक जो फॅक्टर असतो, म्हणजे असं म्हणू आपण each factor in a pair segregate independently of other pair. सेग्रिगेट होताना दुसऱ्या पेअरवर तो डिपेंड नाहीये. आणि म्हणून आपण पुन्हा एकदा सांगतोय, कारण लॉ 5 मार्क्ससाठी इम्पॉर्टंट. म्हणून काय सांगतो आपण, लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. पहिल्यांदाच मी तुम्हाला सांगितलं लॉ ऑफ इंडिपेंडंट बेस्ड ऑन डायब्रिड क्रॉस. मग त्यासाठी मी डायब्रिड क्रॉसचं एक्झाम्पल देतो तुम्हाला. फक्त मी या ठिकाणी टेबल नाही काढला, पुन्हा चेकर बोर्ड काढला नाही, कारण तुम्हाला माहीतच आहे काय घेतो आपण डायब्रिड क्रॉसमध्ये. राऊंड येलोचं एक्झाम्पल घेतलं, क्रॉस विथ रिंकल ग्रीन. इकडे लिहिलं पॅरेंटल जनरेशन, इकडे लिहिलं फिनोटाइप जिनोटाइप, हे इथपर्यंत माहिती आहे तुम्हाला. नंतर आला F1 जनरेशन, आला हायब्रिड राऊंड. मग आपण त्या हायब्रिड राऊंड येलोचं म्हणजे F1चं काय करायचं असतं, सेल्फिंग किंवा इनब्रीडिंग. आपला लॉ हा इथूनच सुरू झाला हायब्रिड पासून. काय म्हटलं पण वेन लॉ पास आणि हायब्रिडने काय केलं, हे कमी फॉर्म केले, कमी कसे तयार करायचे तुम्हाला माहिती आहे प्रोसिजर. लॉचं काय म्हणणं आहे, वेन हायब्रिड, हा झाला हायब्रिड, वेन हायब्रिड purchasing 2 or more pair. 2 पेअर आहे तर काय झाला डायब्रिड, 3 पेअर आहे तर काय झाला ट्रायब्रिड, 4 पेअर राहिला असता काय झालं टेट्राब्रिड. आपण विचार करू डायब्रिडचा. वेन हायब्रिड purchasing 2 pair of contrasting factor आहे, 2 पेअर. एक पेअर कोणती कॅपिटल आर स्मॉल आर, दुसरी पेअर कोणती कॅपिटल वाय स्मॉल वाय. 2 पेअर आहे. म्हणून वेन हायब्रिड
purchasing two pair of contrasting vector. हा झाला हायब्रिड, ज्याच्यामध्ये किती पेअर आहे? कॉन्ट्रास्टिंग वेक्टरच्या 2 पेअर आहेत. काय फॉर्म करतोय? गमी. इथपर्यंत पुन्हा वेन हायब्रिड purchasing two pair of contrasting vector form gametes. Factor in each pair. Factor in each pair काय झाला? Segregate independently of the other pair. Factor in each pair segregate independently of other pair. म्हणजे याचं सेग्रिगेशन या पेअर मधल्या फॅक्टरचं या पेअरवर डिपेंड नाहीये की सेग्रिगेट झाला हा याच्यासोबत गेला हा याच्यासोबत गेला असं काय नाही. हा याच्यासोबत जाईल हा याच्यासोबत जाईल हा याच्यासोबत जाईल हा याच्यासोबत जाईल कोणी कोणाही सोबत जाईल म्हणूनच गमिट पडले 4 टाईपचे. तसंच आपण F2 चा विचार केला मग इथे चेकर बोर्ड काढतो आणि F2 काढतो तेव्हा काय दिसतं आपल्याला? पॅरेंट जरी राऊंड येलो ते राऊंड येलो तर मिळालं याला म्हटलं पॅरेंटल कॉम्बिनेशन. रिंकल ग्रीन शेवटी मिळाले 9+1 10 हे पाहिलं होतं. पण मधात आपल्याला राऊंड ग्रीन का मिळाले? कारण हा राऊंड जसा येलो सोबत जातो तसा ग्रीन सोबतही जातो. हा याला बांधलाय का नाही किंवा याला बांधलाय का नाही. रिंकल जसा ग्रीन सोबत जातो रिंकल येलो सोबतही जातो. म्हणजे हे झाले रिकॉम्बिनेशन. आणि कॉम्बिनेशन का पॉसिबल झालं? ड्यू टू लॉ ऑफ इंडिपेंडंट ॲसॉर्टमेंट. म्हणून लॉस लक्षात ठेवण्यासाठी एवढ्या याच्यावर लॉ लक्षात ठेवायचा. असा वेन हायब्रिड purchasing two pair of contrasting factor किंवा when hybrid purchasing two pair of contrasting factor क्या फॉर्म करते? गमीट. factor in each pair segregate independent of another pair. अशा प्रकारे हा झाला लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. हा जर विचारला क्वेश्चन कसा विचार स्टेट अँड एक्सप्लेन लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. स्टेट अँड एक्सप्लेन लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट मध्ये 5 मार्काला विचारेल. मग काय करायचं? पहिल्यांदा स्टेटमेंट द्यायचं. स्टेटमेंट दिल्यानंतर तुम्हाला एक्झाम्पलचं या एक्झाम्पलचं आधी एक्सप्लेनेशन द्यावं लागेल. एक्सप्लेनेशन कसं तयार कराल तेच आपलं आपण जसं शिकलो तसं. कोणतं? क्रॉस बिटवीन किंवा मेंडेल क्रॉस homozygous plant pea plant having round yellow seed with another pea plant another homozygous pea plant having homozygous pea plant having wrinkled green seed to obtain F1 generation. Right now in F1 generation all plant were hybrid round yellow. Then F1 hybrid were allowed to self pollinate to obtain F2 generation. In F2 generation, 4 different types of plants were obtained in ratio 9:3:3:1. मग क्रॉस करायचा आणि क्रॉस केल्यानंतर क्रॉसचा चार्ट वगैरे सगळं काढायचं. जिनोटिपिक फिनोटिपिक रेशिओ लिहायचा आणि त्यानंतर मग खाली लिहायचं कॉन्क्लुजन. दिस लॉ इंडिकेट दॅट किंवा अकॉर्डिंग टू दिस लॉ राउंड सेप do not tied with yellow color. Similarly, wrinkled shape do not tied with green color. Similarly, there are alleles. कोणते alleles आहे? Capital R, small r, comma दिसाचा. Capital Y, small y, प्रत्येकाला comma. Do not tied with each other. This explain law of independent assortment. अशा प्रकारे आपण चॅप्टर जेव्हा सुरू केला तर चॅप्टर ऍक्च्युली आपण मेंडेलियन जो कन्सेप्ट आहे ते संपत आलं. कारण आपण धड्यामध्ये सुरुवातपासून काय पाहिलं? आपला चॅप्टरचं नाव होतं इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. आपण सांगितलं की एस्प्लॅन कोणी केला? मेंडेलने. कशावर केला? पी प्लॅनचं बॉटिकल नेम होतं पायझम सटायवम. त्यामध्ये पहिल्यांदा आपण काय पाहिलं? मेंडेलने सिलेक्ट केले 7 कॅरेक्टर. त्याचे होते 7 पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर पाहिले. त्यानंतर आपण पूर्ण टर्मिनॉलॉजी पाहिली. टर्मिनॉलॉजी नंतर आपण मोनोहायब्रिड क्रॉस पाहिला, डायब्रिड क्रॉस पाहिला. मोनोहायब्रिड डायब्रिड क्रॉस पाहिल्यानंतर आपण सांगितलं 3 लॉज पाहिले. पहिला लॉ ऑफ डॉमिनन्स, नंतर लॉ ऑफ सेग्रिगेशन आणि तिसरा लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. आणि तिन्ही लॉ बद्दल मी सांगताना तुम्हाला सांगितलं कारण जे बोर्डचं जे नवीन बुक आलेलं आहे
त्या बुक मध्ये फक्त लॉस दिलेले आहे, स्टेटमेंट दिले, त्याचं एक्सप्लेनेशन नाहीये. पण विचारताना विचारलं जाईल स्टेट अँड एक्सप्लेन लॉ ऑफ डॉमिनन्स, स्टेट अँड एक्सप्लेन लॉ ऑफ सेग्रिगेशन किंवा स्टेट अँड एक्सप्लेन लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट विथ सुटेबल एक्झाम्पल. फक्त फरक एवढा आहे, हा लॉ 2 मार्कला आहे, हा 2 मार्कला आहे आणि हा जो लॉ आहे हा 5 मार्कला आहे. आता आपल्याला यानंतर नवीन टॉपिक पाहायचा आहे, कोणता? बॅक क्रॉस. आता आपण बोललो बॅक क्रॉस. ऍक्च्युअली पाहिलं तर बॅक क्रॉस कसं एकदम सिंपल टॉपिक आहे, जे आपण शिकलो त्यामधलंच आहे. फक्त थोडं कसं काय होतं, आतापर्यंत काय शिकलो आपण? आतापर्यंत आपण ज्यावेळेला मोनोहायब्रिड क्रॉस पाहिला, मोनोहायब्रिड क्रॉस मध्ये काय केलं? एक घेतलं टॉल प्लॅन, दुसरं घेतलं डॉल प्लॅन. टॉल आणि डॉल घेतलं, एक पेअर घेतली होती. कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर म्हणजे 2 पॅरेंट होते. 2 पॅरेंट कसे? डिफाइनिंग इन सिंगल पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर, त्याला आपण मोनोहायब्रिड क्रॉस. इकडे काय दिलं? पॅरेंटल जनरेशन. इकडे काय दिलं? फिनोटाइप. खाली काय दिलं? जिनोटाइप. जिनोटाइप कोणता? कॅपिटल टी, स्मॉल टी, याचा गमिट कॅपिटल टी, याचा गमिट स्मॉल टी. इकडे लिहिलं गमिट्स. प्रोसिजर तीच आहे, दोघांची युनियन केली, काय मिळालं? कॅपिटल टी स्मॉल टी. याला म्हटलं हायब्रिड क्रॉस. हायब्रिड क्रॉस यालाच नाव दिलं F1 जनरेशन. इथपर्यंत सारखंच आहे. आता याच्यानंतर आपण काय शिकलो होतो करताना? जेव्हा मोनोहायब्रिड क्रॉस केलं तेव्हा काय केलं? F1 चा क्रॉस F1 सोबत, त्यालाच म्हटलं होतं आपण सेल्फिंग. आणि F1 चे गमिट पडले, इकडे F1 चे गमिट पडले. पुन्हा एक चेकर बोर्ड काढला होता, 4 लाईन उभ्या, 4 लाईन आडव्या, आणि काढलं होतं आपण F2 जनरेशन. त्या 3:1 रेशो, फिनोटाइपिक रेशो होता 3:1, जिनोटाइपिक रेशो होता 1:2:1. पण आता आपण बॅक क्रॉस पाहतो. आपलं हेडिंग आहे बॅक क्रॉस. बॅक क्रॉस म्हणजे आतापर्यंत काय केलं आपण? मोनोहायब्रिड क्रॉस शिकलो, ते आपण पुढे जात होतो. आता बॅक क्रॉस म्हणजे काय? आता मागं वापस जा, आणि क्रॉस करा. म्हणजे काय? आपण पुढे आलो, एक पॅरेंट घेतलं टॉल, दुसरं पॅरेंट घेतलं डॉर्फ. टॉल आणि डॉर्फचा काय केला आपण? क्रॉस केला, तेव्हा आपल्याला हायब्रिड टॉल मिळालं. पुढे जर जायचं होतं आपल्याला, आतापर्यंत काय करत गेलो आपण? हायब्रिड टॉलचा क्रॉस हायब्रिड टॉल सोबत, आणि काय मिळत गेले? F2 जनरेशन. पण बॅक क्रॉसचा अर्थ काय? दोघांचा 2 पॅरेंटचा क्रॉस केला, 2 पॅरेंटचा क्रॉस केला तर F1 मिळाला. या F1 चा क्रॉस बॅक क्रॉस म्हणजे काय? एक तर या पॅरेंट सोबत करा किंवा एक तर या पॅरेंट सोबत करा. पुन्हा चाललो आपण वापस, 2 पॅरेंटचा क्रॉस केला, 2 पॅरेंटचा क्रॉस केल्यानंतर आपल्याला F1 जनरेशन मिळालं. F1 चं सेल्फिंग न करता, F1 चा क्रॉस कोणासोबत करून आलो? आयदर पॅरेंट. आणि 2 पॅरेंट पैकी पहा, एक पॅरेंट कसं आहे? डॉमिनंट पॅरेंट आहे, दुसरा पॅरेंट कसा आहे? रेसेसिव्ह पॅरेंट आहे. आणि म्हणून बॅक क्रॉस हे 2 टाइपचे राहील. कसं? इफ F1 हायब्रिड इज क्रॉस विथ डॉमिनंट पॅरेंट, F1 चा क्रॉस कोणासोबत केला? डॉमिनंट पॅरेंट, इट इज कॉल्ड डॉमिनंट बॅक क्रॉस. इफ F1 हायब्रिड इज क्रॉस विथ डॉमिनंट पॅरेंट, याच्यासोबत केला म्हणजे कसा होईल? हायब्रिड टॉल. हायब्रिड टॉल काय झाला? हायब्रिड टॉल झाला F1 जनरेशन क्रॉस विथ टॉल, पॅरेंटल टॉल. त्याला आपण पॅरेंटल टॉल. आणि याला नाव द्यायचं, मला एक सांगा, हायब्रिड टॉल आहे म्हणजे F1 जनरेशन झालं, कुणासोबत क्रॉस केला आपण? पॅरेंटल टॉल. इथं सेल्फिंग म्हणता येईल का? नाही, हा बॅक क्रॉस आहे. पण बॅक क्रॉस कुणासोबत केला? पॅरेंटल टॉल. टॉल कोणतं होतं? डॉमिनंट. पण याला नाव द्यायचं डॉमिनंट बॅक क्रॉस. डॉमिनंट बॅक क्रॉस. इथं सेल्फिंग लिहिता येत नाही, इनब्रीडिंग लिहिता येत नाही, कारण F1 चा क्रॉस कोणासोबत केला? पॅरेंटल टॉल सोबत, म्हणजे डॉमिनंट पॅरेंट सोबत. म्हणून त्याला म्हणतो डॉमिनंट बॅक क्रॉस. हायब्रिड टॉल कोणता? कॅपिटल टी स्मॉल टी. पॅरेंटल टॉल कोणता? कॅपिटल टी कॅपिटल टी. याचे गमिट किती टाइपचे? 2.
50% containing capital T, इकडे 50% containing small t. याचे सगळे गमिट कोणते राहणार? ऑल कंटेनिंग कॅपिटल टी. याला म्हटलं आपण गमिट्स. त्यानंतर काय केलं आपण या ठिकाणी आता काढावं लागेल पुन्हा चेकर बोर्ड. या ठिकाणी पुन्हा चेकर बोर्ड काढताना 3 लाईन आडव्या 4 लाईन उभ्या. काय केलं आपण या ठिकाणी? काय केलं आपण या ठिकाणी? याला इंडिकेट केलं मेल गमिट, याला इंडिकेट केलं फिमेल गमिट. याला मेल गमिट म्हणून घेतलं. काही घेऊ शकतो पण कॅपिटल टी स्मॉल टी. इथं घ्या कॅपिटल टी. पहा आपला रूल तोच आहे, याचा याचा इथं, याचा याचा इथं. कॅपिटल टी कॅपिटल टी कॅपिटल टी स्मॉल टी. यालाही म्हटलं टॉल, यालाही म्हटलं टॉल. हे झालं F2 जनरेशन. याचा अर्थ काय इंडिकेट करून राहिलं? डॉमिनंट बॅक क्रॉस मध्ये हा मोनोहायब्रिड डॉमिनंट बॅक क्रॉस झाला. मोनोहायब्रिड डॉमिनंट बॅक क्रॉस मध्ये ऑल डॉमिनंट कॅरेक्टर अपीअर. टॉल नाही म्हणायचं, ऑल डॉमिनंट कॅरेक्टर अपीअर. देयर इज नो रेशिओ. फिनोटिपिक रेशिओ आला का नाही? जिनोटिपिक रेशिओ आहे 1:1. तर फिनोटिपिक रेशिओ येत नाही. ऑल डॉमिनंट कॅरेक्टर अपीअर झाले म्हणून हा झाला डॉमिनंट बॅक क्रॉस. याचा जर क्रॉस याच्यासोबत केला तो झाला रेसेसिव्ह बॅक क्रॉस. आणि रेसेसिव्ह बॅक क्रॉसला दुसरं नाव आहे टेस्ट क्रॉस. रेसेसिव्ह बॅक क्रॉसला दुसरं नाव आहे टेस्ट क्रॉस. आपण बोललो बॅक क्रॉस. पहिल्यांदा आपण मोनोहायब्रिडचं एक्झाम्पल घेतलं. पूर्ण झालं करण्याचे 4 क्रॉस येतात. मोनोहायब्रिडचा डॉमिनंट सोबत, मोनोहायब्रिडचा रेसेसिव्ह सोबत झाले 2. डायब्रिड मध्ये तसंच. डायब्रिडचा डॉमिनंट पॅरेंट सोबत आणि डायब्रिडचा रेसेसिव्ह पॅरेंट सोबत असे टोटल 4 क्रॉस. हा एकच झाला नंतर काय म्हटलं बा आपण? मग आपण पाहताना काय सांगितलं? 2 पॅरेंट घेतले टॉल अँड डॉर्फ, डिफरिंग इन सिंगल पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर म्हणून मोनोहायब्रिड क्रॉस. हे तुम्हाला माहितीच आहे. टॉलचा जिनोटाइप कॅपिटल टी, डॉर्फचा जिनोटाइप स्मॉल टी स्मॉल टी. याचा गमिटाला कॅपिटल टी, याचा गमिटाला स्मॉल टी. दोघाही पॅरेंटच्या गमिटची युनियन केली. काय मिळालं? हायब्रिड टॉल. याला म्हणते F1 जनरेशन. आपण आतापर्यंत काय केलं? आधीचं बघ. आतापर्यंत आपण F1 चा क्रॉस F1 सोबत केला. त्याचाच क्रॉस त्याच्यासोबत म्हणजे क्लोजली रिलेटेड इंडिव्हिज्युअल मध्ये क्रॉस झाला. क्लोजली रिलेटेड इंडिव्हिज्युअल सोबत क्रॉस झाला. त्याला म्हटलं इनब्रीडिंग ऑर सेल्फिंग. पण इथे तसं नाही केला. F1 हायब्रिडचा क्रॉस सोबत केला बॅक गेलो. F1 hybrid is crossed with either parent. Either parent means it may be either dominant parent or recessive parent. F1 चा क्रॉस जर डॉमिनंट सोबत केला असा याला म्हणतात डॉमिनंट बॅक क्रॉस. F1 चा क्रॉस जर रेसेसिव्ह पॅरेंट सोबत केला याला जसं आपण डॉमिनंट बॅक क्रॉस म्हटलं याला म्हणतात रेसेसिव्ह बॅक क्रॉस और टेस्ट क्रॉस. रेसेसिव्ह बॅक क्रॉस और टेस्ट क्रॉस म्हणजे पहा या ठिकाणी आपल्या डेफिनेशन 3 डेफिनेशन तयार झाले. कोणत्या पहा? व्हॉट इज बॅक क्रॉस? इफ F1 हायब्रिड इज क्रॉस विथ एनी वन ऑफ इट्स पॅरेंट. F1 चा क्रॉस एनी वन ऑफ इट्स पॅरेंट सोबत केला. 2 पैकी F1 चा क्रॉस त्याच्या 2 पैकी एका पॅरेंट सोबत केला म्हणजे बॅक क्रॉस. If F1 hybrid is crossed with any one of its parent is called back cross. मग सांगा the back cross may be either dominant back cross or recessive back cross. What is dominant back cross? If F1 hybrid is crossed with its dominant parent, it is called dominant back cross. What is recessive back cross or test cross? If F1 hybrid is crossed with its recessive parent, it is called recessive back cross or test cross.